आता मोठे केस म्हटलं ना की हेअरस्टाईल ह्या झाल्याच पाहिजेत. तर हॅलो हाय नमस्ते, वेलकम टू एन के क्रिएशन अँड आयडियाज. मी तुम्हाला आज छान अशा 2 हेअरस्टाईल दाखवणार आहे. ज्या तुमचे सुंदर असे मोठे केस असतील, पातळ जरी असले तरी काही हरकत नाही, छान असे मी हेअरस्टाईल सांगणार आहे. सो पहिलेच आपल्या चॅनलला जे आहे ना सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा किंवा तुमच्यासाठी छान असे व्हिडिओज घेऊन येत जाईल ना तेव्हा अजिबात मिस आउट होणार नाहीयेत. तर बघूया चला हेअरस्टाईल नंबर 1. तर आपल्याला बघा इथे मी मस्तपैकी साईड पार्टिशन करून घेतलेलं आहे. तुम्ही ते मिड पार्टिशन सुद्धा करू शकता किंवा साईड पार्टिशन जसं तुम्हाला आवडेल तसं करू शकता. पण साईड पार्टिशन केलं ना की आपण थोडंसं यंग आणि छान असे स्टायलिश दिसण्यासाठी ना अजून छान अशी मदत होते. सो बघा मस्त साईड पार्टिशन केलेले आहे. मी मागचा जो भाग आहे ना, क्राऊन एरियाचा जो पार्ट भाग आहे तो थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि असे छान असे फुलून ना ते छान असे आपल्याला सिक्युअर करून घ्यायचे आहेत. थोडंसं त्याला उंच करायचं आहे, जेणेकरून आपले केस जे आहेत ना छान असे फुलून दिसणार आहेत. आणि अशा पद्धतीने जे आहे ना पुढच्या भागामध्ये 2 पार्ट करायचे आहेत आणि थोडेसे असे केस घ्यायचे आहेत आणि समोरचे केस जे आहेत ना त्याच्यामध्ये घेऊन छान असे ट्विस्ट करायचे आहेत. आता सगळे केस जे आहेत ना थोडे थोडे घेत घेत खाली जायचं आहे आणि ट्विस्ट करत पूर्ण आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. आता ह्या हेअरस्टाईलच्या आहेत ना खूप साध्या सोप्या आणि सिंपल आहेत. अगदी तुम्ही बेसिक तुम्हाला काहीही करता येत नसेल ना तरी तुम्ही सहज ही हेअरस्टाईलची आहे ना अगदी सहजपणे बांधू शकता. आणि बघा आता समोरचे केस जे आहेत ना छान असे हलक्या हाताने ओढून थोडेसे फुलून घ्यायचे आहेत, कारण की आपले काही जणांच्या समोरून पातळ केस असतात. तर छान ना असं बाउन्सी लुक येण्यासाठी आणि केस जे आहेत ना दाट असे वाटण्यासाठी आपल्याला छान असे हलकेसे ओढून घ्यायचे आहेत, जेणेकरून तसं छान फुगार केस होतील आणि मस्त दिसायला सुद्धा खूप छान असे होतात. आणि इकडल्या साईडचं सुद्धा सेम तसंच करायचं आहे. आपल्याला थोडे थोडे केस घेऊन जे आहेत ना रोल करून घ्यायचं आहे आणि मागच्या बाजूला जे आहे ना छान असं व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. आता इथे टिकटॉक पिना वगैरे तुम्ही वापरल्यात तरी बेस्ट होईल, किंवा अशा ब्लॅक कलरच्या जे पिन आहेत त्यांना त्या सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि आता आपले जे मागचे केस आहेत ना त्यांना आपल्याला छान असं एक पोनी बांधायची आहे. पोनी जे आहे ना ते आपल्याला मिडमध्ये बांधायची आहे, कारण की जेणेकरून आपला बन जो आहे ना आपल्याला मिडलमध्ये खालच्या साईडने आपल्याला मस्त डिझाईन येणार आहे बनला. सो त्याच्यासाठी आपल्याला मिडलमध्ये पोनी बांधायची. आणि बघू शकता तेवढा केसाचा भाग जो आहे ना खाली राहायला पाहिजे. आणि त्या पोनीवरती आपल्याला अशा पद्धतीचा एखादा छोटा क्लेचर लावून घ्यायचा आहे. हा कशाला लावायचा ते मी पुढे सांगते. आणि त्याच तुमच्याकडे असा छोटा डोनट असेल तर वापरायचा आहे. जर तुम्हाला बनची साईज जी आहे ना मोठी हवी असेल तर इथे तुम्ही मोठा डोनट सुद्धा वापरू शकता. पण मला छोटा बन बांधायचा आहे, सो मी इथे छोटा डोनट वापरलेला आहे. सिक्युरिटीसाठी तुम्ही इथे युपिन सुद्धा बनला लावून त्याला टाईट करू शकता. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला खालून वरच्या भागात केस घ्यायचे आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला त्याच्यावरती एक रबर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या जे बनची केस आहेत ना इकडे तिकडे जाऊन आपलं बन खराब होऊ नये. आणि उरलेले जे वरच्या साईडला केस आहेत ते 2 असे भाग करून ट्विस्ट करायचे आहेत आणि आपल्याला आतमधल्या भागांमध्ये ते छान असे खोचून घ्यायचे आहेत. सध्या तुम्ही बघू शकता हे जे बन हेअरस्टाईल आहेत ना सध्या इतके सारे व्हायरल आहेत. कुठलेही सेलिब्रिटी म्हणा किंवा कोणी अगदी सहजपणे जे आहे ना हे बन बांधलेले दिसतात. आणि हे बन इतके सुंदर आणि सोपे आहेत ना बांधायला, आणि दिसायला सुद्धा इतकं छान आणि अट्रॅक्टिव्ह लुक दिसतो. आणि बघा आपल्याला छान असं ते केस आतमधल्या साईडला खोचून आपल्याला 1-2 पिन्नी ते जे युपिन येतात त्याच्याने छान असे केस जे आहेत ना व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात. आणि त्याच्यावरती आपल्याला जो आहे ना एखादा गजरा म्हणा किंवा एखादे तुमच्याकडे काही फ्लावर्स असतील तर तुम्ही वरच्या साईडने छान असं हाफ पोझिशनमध्ये हाफ पार्टमध्ये आपल्याला छान असा गजरा लावून घ्यायचा आहे. बघा दिसायला इतका सुंदर दिसतो हा बन आणि खूप छान असं युनिक लुक येतो. सो तुम्ही हा जो आहे ना बन नक्कीच ट्राय करा, खूप सुंदर दिसणार आहे. आणि त्यानंतर हेअरस्टाईल नंबर 2 बघणार आहोत. आता आपल्याला इथे जे आहे ना कुठलंही पार्टिशन करायचं नाहीये. तर आपल्याला समोरच्या भागाच्या एक साईडने असे केस घ्यायचे आहेत, थोडेसे मस्त विंचरून त्याला असं फुगून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओत दाखवलं ना तशा पद्धतीने आपल्याला एक साईडला हलकच्या हाताने असे घ्यायच्यात आणि छान असं बाउन्सी लुक येईल अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने छान असे पसरून घ्यायच्यात. एकदम खूप छान हेअरस्टाईल दिसते. दिसायला इतकी साधी सिंपल आणि सुंदर हेअरस्टाईल आहे आणि अगदी करायला सुद्धा तितकीच सोपी आहे. अगदी तुम्हाला सहज अशी जमेल अशी हेअरस्टाईल आहे. मग छान असे एक साईडला आपल्याला केस हलक्या हाताने पसरवून आपल्याला छान असे टिकटॉक पिन्ने जे आहेत ना त्यांना सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि आता मागच्या केसांचा जो आपल्याला सेम जो आहे मस्तपैकी आपल्याला एक पोनी बांधून घ्यायची आहे. पोनी सुद्धा इथं मिडलमध्ये बांधून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही सुद्धा हेअरस्टाईल जी आहे ना इतकी ट्रेंडिंग आहे, दिसायला खूप सुंदर दिसते. आता वटपौर्णिमेला आपण साडी वगैरे घातली तर त्याच्यावरती सुंदर असे बन तुम्ही इझिली खूप छान असे बांधू शकता. तुमची मैत्रीण सुद्धा तुम्हाला विचारेल की काय ग कुठल्या हेअरस्टाईल कुठल्या पार्लरमध्ये जाऊन छान अशी हेअरस्टाईल करून आली असे, इतक्या सुंदर हेअरस्टाईल होतात. आता इकडे बघू शकता आपल्याला पोनी जी आहे ना एक साईडला छान अशी झुकून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला एक साईडनी क्लेचर लावायचा आहे. आणि त्याच्यावरती परत आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं तसं त्याच्यावरती आपल्याला डोनट जो आहे तो लावून घ्यायचा आहे. आणि युपिन लावून आपल्याला डोनट जो आहे ना छान असं सिक्युअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो हलू नये आणि व्यवस्थित आपले केस जे आहेत ना त्याच्यावरती सेट राहावेत. त्यासाठी बघा डोनटला मी 2 युपिन लावलेले आहेत वरच्या भागाला आणि खालच्या भागाला. आणि एक साईडनी इकडच्या साईडला जे आहे ना आपल्याला केस जे आहेत ना व्यवस्थित असे पसरवून घ्यायच्यात.
अगेन ही इकडे जे आपले राहिलेले केस असतात ना ते आपल्याला आतमधल्या भागात टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला प्रॉपर असा व्यवस्थित बन खेचून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला 2 ते 3 यू पिनच्या साह्याने आपल्याला छान जो बन आहे ना व्यवस्थित सेक्युअर करून घ्यायचा आहे. पूर्ण केस जे आहेत ना आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत. हा बन सुद्धा दिसायला इतका सुंदर दिसतो आणि खूप इझी आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये हा बन रेडी होतो. आता ज्या साईडने तुम्ही केस जे आहेत ना ते आतमध्ये टाकलेत ना त्या साईडला वेगवेगळे फ्लावर्स म्हणा किंवा हाफ साईड गजरा किंवा असे फ्लावर एक्सेसरीज वगैरे असतील ना ते तुम्ही नक्कीच लावा, जेणेकरून आपला जो आहे ना ब्रॉच वगैरे सुद्धा तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीने ही हेअरस्टाईल सुद्धा इतकी सुंदर दिसते. तर बघा माझ्याकडे छोटासा जो आहे ना फ्लावरचा हा मस्तपैकी एक ब्रॉच टाईप होता तो मी लावलेला आहे. हेअरस्टाईल इतकी सुंदर आणि खूप सुंदर दिसत होती ना तुम्हाला काय सांगू. अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करा, ज्या दिसायला सुद्धा आणि करायला सुद्धा तितक्या सोप्या आहेत. अगदी 4 ते 5 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत. ते इतक्या झटपट ह्या 2 हेअरस्टाईल होतात. सो नक्की चेकआउट करा. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कोणती हेअरस्टाईल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.